बाप रात्री शेतात जात होता आणि काका रात्री आईजवळ येत होता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मध्यरात्री बंटीला अचानक जाग आली आणि त्याने त्याच्या घरामध्ये त्याच्या काकाला आणि त्याच्या आईला जवळजवळ बघितलं. त्याला तर काहीच समजलं नव्हतं की काका एवढ्या रात्री का आले. बंटीचं वय 16-17 वर्ष असेल. त्याच्या घरामध्ये त्याचा बाप आणि त्याची आई आणि तो फक्त तिघेजण राहायचे. त्याचे काका त्याच्या घराजवळच राहत होते आणि आता तर ते एकटेच राहायचे. काकाचं आणि काकूचा काहीतरी वाद सुरू होता. त्यामुळे बंटीची काकू तिच्या माहेरी राहत होती. बंटीचे काका जवळपास 3-4 महिन्यापासून एकटे राहत होते. ते जेवण वगैरे बंटीच्या घरीच करत होते. बंटीचा बाप रात्री शेतामध्ये जात होता. अगोदर काही दिवस काका पण बंटीच्या वडिलांसोबत जात होते, पण आता ते रात्री घरीच राहत होते. रात्रीचं जेवण वगैरे करून काका त्यांच्या घरी जात होते. एकदा बंटीने काकांना मध्यरात्री घरामध्ये बघितलं, पण तो झोपेच्या धुंदीत असल्याने त्याला काही समजलं नाही. सकाळी त्याने काकाला विचारलं की काका, रात्री तुम्ही आले होते का? मला दिसल्यासारखं झालं तुम्ही. बंटीचे काका त्याला म्हणाले, नाही नाही, रात्री कशाला येईल, मी तर झोपलेलो होतो माझ्या घरी. बंटीला पण वाटलं की त्याला भास झाला असेल. पण बंटीने जे काही बघितलं होतं ते तर खूप दिवसापासून सुरू होतं. जेव्हापासून बंटीची काकू तिच्या माहेरी गेली होती तेव्हापासून बंटीचे काका मध्यरात्री बंटीच्या घरी येत होते आणि त्याच्या आईसोबत. जेव्हा बंटीचा बाप रात्री शेतात जात होता तेव्हा बंटीचा काका त्याच्या आईजवळ येत होता. पण काही दिवसानंतर बंटीचा बाप शेतात जात नव्हता. आता तो घरीच राहत असे. त्यामुळे काकाचं बंटीच्या घरी रात्री येणं जवळपास बंदच झालं होतं. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.